माऊलींनो, हा केवळ एक अध्याय नाही, हा असा प्रसंग आहे जिथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः भक्तांची परीक्षा घेतात. काही जणांना वाटतं दत्तदेव लगेच मदत करतात, पण या अध्यायात ते मौन धारण करून भक्तांना सत्य दाखवतात. हा प्रसंग शेवटपर्यंत ऐकल्यावर तुमचं दत्तभक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पाहूयात आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथातील अध्याय 5. अध्याय 5 आहे शंकर भट्टाला तिरुपतीचे दर्शन. काणिपाकच्या तिरुमलदासाची भेट. श्रीपादांच्या आशीर्वादाने शंकर भट्टाची शनिपीडेतून सुटका. शुभमस्तु निर्विघ्नमस्तु. प्रवास करीत करीत मी पवित्र अशा तिरुपती तीर्थक्षेत्रात पोहोचलो. माझ्या मनामध्ये मी एक प्रकारची अनाकलनीय अशी शांती अनुभवित होतो. तिरुमल महाक्षेत्रातील पुष्करिणीमध्ये स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले आणि देवालयाच्या अवतारात बसून ध्यानस्थ झालो. ध्यानामध्ये मला श्री व्यंकटेशाची स्त्रीवेशधारी मूर्ती दिसली. बाल त्रिपुर सुंदरीच्या रूपातील ती मूर्ती काही क्षणातच परमेश्वराच्या रूपात दिसायला लागली. त्यानंतर ती मूर्ती महाविष्णू रूपात दिसली. ध्यान आणखी थोडे गाढ झाल्यानंतर त्या मूर्तीने 16 वर्षीय सुंदर बालकाचे रूप घेतले. ते बालक नजरेतून अमृत वर्षाव करीत असल्यासारखे दिसत होते. त्या दृष्टीत शेकडो मतांचे वात्सल्य सामावलेले होते. पाहता पाहता त्या बालकाच्या बाजूला काळ्या रंगाची चमकदार तेजपुंज शरीराची आणि विस्तवासारख्या डोळ्यांची व्यक्ती प्रकट झाली. त्या व्यक्तीने म्हटले, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, तू जगत नियंता आहेस. तुझा भक्त शंकर भट्ट याला आजपासून 7.5 सुरू झाली आहे. जगात असलेल्या सर्व प्रकारच्या त्रासांचा अनुभव मी त्याला देणार आहे. हे प्रभू, तुझ्या आज्ञेची मी वाट पाहत आहे. यावर करुणाकर श्रीपाद वल्लभ म्हणाले, हे शनीश्वरा, तू कर्मकारक आहेस. सर्व जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे यातना देऊन त्यांच्या कर्मातून मुक्ती देतोस. तू तुझ्या धर्माचे पालन कर. आश्रित भक्तांना संरक्षण देणे हा माझा धर्म आहे. शंकर भट्टांना यातनांमधून मी कसे सोडवितो हे तू पाहशीलच. हे संभाषण संपल्या क्षणीच ते दोघेही अदृश्य झाले. त्यानंतर माझ्या ध्यानामध्ये भंग झाला आणि एकाग्रता नष्ट झाल्यामुळे मी पुन्हा ध्यान करू लागलो नाही. माझा कष्टकाल सुरू झाला असल्याची जाणीव मला झाली आणि यातून श्री वल्लभच मला सोडवतील असे मला वाटले. तिरुमलमधून मी तिरुपतीला आलो आणि तेथील रस्त्यावरून मनाला येईल तसा भटकू लागलो. माझ्या मनाला सारखी हुरहुर लागली होती. रंग फिकटलेले कपडे घातलेला एक न्हावी माझ्यासमोर आला आणि त्याने मला बळजबरीने रस्त्यात थांबविले. तो म्हणाला, 20 वर्षापूर्वी घरदार सोडून पळून गेलेला मूर्ख सुबैया तूच ना? तुझे आईबाप निराधार आणि चिंताग्रस्त झाले आहेत. तुझी पत्नी रजस्वला झाली आहे. मुलाबाळांमध्ये तू सुखाने राहू शकला असतास. हे सर्व सोडून तू पळून गेलास काय? असे मला जोरात धमकावून विचारले. त्यावर मी उत्तरलो, अरे बाबा, मी शंकर भट्ट नावाचा कर्नाटकात राहणारा ब्राह्मण आहे. तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी निघालेला एक यात्रिक आणि दत्तभक्त. श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ नावाने अवतार घेणार आहेत असे समजल्यामुळे मी कुरवपूरला चाललो आहे. परमपवित्र गायत्री देवीची शपथ, मी ब्रह्मचारी आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी मूर्ख सुबैया नाही असे सांगितले तरीही तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. आमचा वाद ऐकून सभोवती लोक गोळा झाले. जमलेले लोक मनाला येईल त्याप्रमाणे माझी निंदा करू लागले. त्यांनी मला बळजबरीने उचलून सुबैयाच्या घरी नेले. सुबैयाच्या आई बापांनी मला आपला मुलगाच समजून नाना प्रकारे मला समजवण्याचा प्रयत्न करून पिडले. रजस्वला पत्नीचा त्याग करून जाणे हा महाअपराध आहे असे म्हणून दुःख केले. तेथे थांबलेल्यांपैकी एक जण म्हणाला, ओळख पटू नये म्हणून सुबैयाने दाढी मिशी वाढवलेली आहे, ती कापून टाका.
म्हणजे कदाचित त्याला पूर्वीचे रूप येईल. मी त्यांना अनेक वेळा ओरडून सांगितले, तरी ते लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी बळजबरीने माझ्या डोक्याचे केस पूर्णपणे काढून टाकले. दाढी मिशासुद्धा साफ केल्या. मी धारण केलेले पवित्र यज्ञोपवीत काढून टाकले. मला भूताने झपाटलेले आहे असे समजून त्यांनी मांत्रिकाला बोलावून आणले. त्या मांत्रिकाने चित्रविचित्र वेश धारण केला होता. त्याचे ते भयानक रूप पाहून मी थरथरायला लागलो. मला बांधून घालून माझी छाती सोलून काढली आणि त्यावर लिंबाचा रस तसेच आणखी कोणता तरी रस ओतला. कोणालाही सहन होणार नाहीत अशा वेदना मी भोगल्या. घर सोडून गेल्यानंतर सुबैयाला ब्राह्मण आत्म्याने पछाडले आहे. त्यामुळे तो जटा आणि जानवे धारण करून मंत्र म्हणत आहे असे सर्वजण म्हणायला लागले. यांत्रिक म्हणून गावात आल्यानंतर सुबैयाला ब्रह्मराक्षसाने झपाटले आहे असेच त्यांना वाटत होते. त्या गावातील ज्येष्ठ आणि अनुभवी ब्राह्मणांकडे मला नेण्यात आले. मी त्यांना सांगितले की मी कर्नाटकातील एक स्मार्त ब्राह्मण असून भारद्वाज गोत्रात जन्मलो आहे. मला नमक चमक येते आणि मी संध्यावंदन सुद्धा करतो. परंतु त्या ज्येष्ठ ब्राह्मणाने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला कन्नड ब्राह्मणाच्या आत्म्याने ग्रासले आहे असे म्हणून माझ्यावर योग्य ते उपचार करून मला बरे करावे असा सल्ला त्याने दिला. जखमांमुळे अशक्तपणा येऊन मी बेशुद्ध झालो. माझे सर्व बोलणे अरण्यरुदनच ठरले. मला जेव्हा शुद्धी आली तेव्हा माझ्यासारखीच दिसणारी एक काळी कुट्ट आकृती मला समोर बसलेली दिसली. माझ्याबरोबर काहीच न बोलता ती आकृती माझ्या शरीरात घुसली आणि एकरूप होऊन गेली. माझ्या कुंडलीतील 7व्या घरामध्ये शनी असल्यामुळे माझे ग्रहाचार बदलले आहेत हे मी समजलो. आता 7.5 वर्षे मला होणार असलेले आतोनात कष्ट चुकणार नव्हते. यातून श्रीपाद श्री वल्लभच मला तारणार हे समजून श्रीपादांचे चरण आठवून मी त्यांचे नामस्मरण सुरू केले. माझ्या शरीराच्या वेदना थोड्या कमी वाटू लागल्या. मांत्रिक मंत्र म्हणत कोंबड्या बकऱ्यांचा बळी देऊन आपल्याला सुचतील त्या पूजा करीत होता. मला पथ्याचा आहार दिला जात होता कारण मला ब्राह्मणाच्या आत्म्याने झपाटलेले आहे म्हणून शाकाहारच द्यावा अशी सूचना मांत्रिकाने दिली होती. मला जबरदस्तीने मांसाहारच खायला घालण्याचा त्यांचा विचार होता. परंतु श्रीपादांच्या कृपेने मला शाकाहार देण्यात येत होता. त्यामुळे मला काहीसे समाधान वाटले. भयानक वेदनांमध्ये सुद्धा मी श्रीपाद श्री वल्लभांचे अखंड नामस्मरण करीत होतो. त्यामुळेच 4थ्या दिवसांपासून मला वेदनांची अजिबात जाणीव होत नव्हती. मांत्रिक माझ्या शरीरावर चित्रविचित्र प्रयोग करीत होता आणि आपल्या चावटीने मला मारत होता. श्री वल्लभ शरणम शरणम असा जप मी करीत होतो. श्री दत्तप्रभूंची अनन्य भावाने सेवा करणाऱ्याला नरक बाधा होणे शक्य आहे काय? त्यानंतर तिथे एक विचित्र घटना घडली. ज्या वेळी मांत्रिक मला मारायला येत होता त्यावेळी त्याच्या चावटीचे घाव त्याच्याच शरीरावर बसत होते. चावटीचा घाव बसल्यावर तो तळमळत होता आणि माझ्याकडे संशयाने बघत होता. श्रीपादांची ही विचित्र लीला पाहून मला मात्र हसू येत होते. पथ्यपर आहार सुद्धा मला गोड लागत होता कारण श्रीपादांचा कृपाप्रसाद मला मिळत होता. कोंबडी बकऱ्यांचा बळी देऊन त्यांचे मांस खाल्ल्यामुळे मांत्रिकाला विषाहार मिळत होता. हळूहळू त्याचे आरोग्य नष्ट होत गेले. मला मारझोड करणे बंद करून त्याने मंत्रोच्चार आणि पूजेमध्येच वेळ घालवायला सुरुवात केली. 5व्या दिवशी सर्वाक्षम त्याच्या घराला आग लागून बघता बघता त्याची राख रांगोळी झाली. 6व्या दिवशी तो दुःखग्रस्त मांत्रिक पडेल चेहरा घेऊन सुबैयाच्या घरी आला. त्याने सांगितले की सुबैयाला ज्या आत्म्याने झपाटलेले आहे तो मांत्रिक ब्राह्मणाचा आहे. मी त्याच्यावर मंत्रप्रयोग केल्यामुळे संतापून त्याने माझेच घर जाळून टाकले. सुबैयाला त्याच्यापासून मुक्त करायचे असेल तर वेताळ आणि इतर अनेक शक्तींना प्रसन्न करून घ्यावे लागेल. त्यासाठी अनेक पूजा कराव्या लागतील आणि भरपूर खर्च येईल. मांत्रिकाचे हे बोलणे ऐकून धनाच्या आशेने मांत्रिक हे सर्व करीत असल्याचे समजून आले आणि त्याला परत पाठवण्यात आले.
नशिबासमोर शरणागती पत्करून जर सुबैयाच्या पत्नीला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्याची वेळ आली तर काय परिस्थिती होईल असा विचार माझ्या मनात आला. त्यापेक्षा मोठे दुर्दैव, विश्वासघात दुसरा असूच शकत नाही. नशीब माझ्यासमोर किती क्रूर खेळ खेळत आहे हे पाहून माझ्या पोटात गोळा उठला. मी सुबैयाच्या मातापित्यांना म्हणालो, तुम्ही मला मातापित्या समान आहात. मला काहीही झालेले नाही, मी चांगलाच आहे. मांत्रिकाच्या मायाजालात फसून तुम्ही आपले घरदार विकू नका. माझे हे शब्द ऐकून सुबैयाच्या मातापित्यांना फार आनंद झाला. यांच्या चेहऱ्यावर पसरलेले समाधान आणि डोळ्यात साठलेला आनंद पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू आले. त्यानंतर माझीही मांत्रिकाच्या छळातून सुटका झाली. सुबैयाच्या मातापित्यांचे समाधान झाले, परंतु त्याच्या निष्पाप पत्नीबरोबर मी कसे वागायचे, तिला काय सांगायचे हा मोठा गंभीर प्रश्न होता. सुबैयाची पत्नी समोर आल्यानंतर येणाऱ्या या धर्मसंकटातून माझी सुटका करा अशी श्रीपाद वल्लभांची मी मनोमन प्रार्थना केली. मांत्रिकाचे उपचार चालू झाल्यानंतरच्या 7व्या दिवशी सुबैयाच्या पत्नीला माझी देखभाल करण्यासाठी पाठवले गेले. तिला मी विचारले, माझ्याबद्दल तुला काय वाटते? मी खरोखरच सुबैया आहे या गोष्टीवर तुझा विश्वास बसतो का? यावर ती उत्तरली, विवाह झाला तेव्हा मी 2 वर्षाची होते आणि आता 22 वर्षाची आहे. तुम्ही माझे पतीच आहात की आणखी कोणी हे परमेश्वराला सोडले तर इतर कोणालाच माहीत नाही. नवयौवनभरीत पत्नी समोर आल्यानंतर पती संयम राखू शकत नाही. कमीत कमी स्पर्श तरी करण्याचा प्रयत्न करेल. याउलट पत्नी म्हणून माझा स्वीकार करण्यासाठी इतका छळ, वेदना सहन करून सुद्धा तुमचे मन स्थिर आहे. पत्नी म्हणून तुम्ही माझा स्वीकार केला नाही. तुमच्यावर झालेल्या उन्नत संस्कारामुळेच हे शक्य झाले आहे. तुमच्याबद्दल माझ्या मनात कोणत्याच भावना नाहीत. कुलाचार पाळून धर्मानुसार संसार करावा एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही माझे पती व्हा आणि या तुमच्या चरणदासीला सोडून जाऊ नका. माझे लग्न झाले त्यावेळी मी फक्त 2 वर्षाची म्हणजेच अज्ञ होते. त्याशिवाय लग्नानंतर आता 20 वर्षाचा काळ लोटलेला आहे. या कारणामुळे तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या पायाजवळ काळ कंठेन. तुम्ही सतत ज्या श्रीपाद वल्लभांचे चिंतन करता ते कोण आहेत? ते सद्गुरू असतील तर या संकटाची धर्मशास्त्र संबंध समाधानपूर्वक सोडवणूक करण्याची प्रार्थना करेन. तिचे म्हणणे मला समंजसपणाचे वाटले. मी तिला श्रीपाद वल्लभांविषयी सांगायला सुरुवात केली. श्रीपाद वल्लभ म्हणजे साक्षात दत्तगुरूच आहेत. या कलियुगात ते मानव रूपात अवतरले आहेत आणि तुमची जशी भक्ती असेल तसेच ते दिसतात. त्यांना तुम्ही सद्गुरू मानले तर ते सद्गुरू रूपात दिसतात आणि परमेश्वर मानले तर परमेश्वराच्या रूपात दिसतात. तू सुद्धा श्रीपाद वल्लभांचे स्मरण कर. नक्कीच मार्ग निघेल. सर्वांचेच भले होईल. अशा तऱ्हेने हा प्रश्न मिटेल. त्याच दिवशी एक जंगम शैव संन्यासी आला. तो परमेश्वराच्या वेशात होता. त्यांच्याकडे ताडपत्रावर लिहिलेला एक ग्रंथ होता. थोड्याच काळात तो तेथे आजूबाजूला असलेल्या सर्वांचा आवडता झाला. त्याला भेटणाऱ्या सर्वांचे भूत भविष्य तो अद्भुतपणे सांगत होता. त्याच्याकडे असलेल्या ताडपत्रांमध्ये नाडी ग्रंथ होता. त्याला रमलशास्त्र असे म्हणतात. त्यामध्ये लिहिलेले सर्व काही न चुकता घडते असे त्याने सांगितले. सुबैयाच्या मातापित्यांच्या विनंतीवरून तो घरी आला. त्याने माझ्या हातात रमल पाहण्यासाठी वापरावयाचे फासे दिले आणि ते जमिनीवर फेकायला सांगितले. ते फासे पाहून त्याने काही हिशेब केला आणि आपल्याकडील ग्रंथामधील एक पान उचलले. त्याने त्या पानावरील मजकूर वाचून सांगायला सुरुवात केली. संन्यासी म्हणाला, प्रश्नकर्ता हा कन्नड राज्यातील शंकरभट्ट नावाचा ब्राह्मण आहे. श्री दत्तात्रयाचा अवतार श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र तो लिहिणार आहे. पूर्वजन्मी हा कंदकुरूपासून काही अंतरावर असलेल्या मोगलीचरला या गावात जन्मला होता. त्याला दूध खेळण्याचे अतिशय वेड होते. त्या गावामध्ये प्रसिद्ध असे एक स्वयंभू दत्त मंदिर होते आणि याचा मोठा भाऊ त्या मंदिराचा पुजारी होता. भाऊ गावात नसताना हाच मंदिरातील पूजा अर्चा करायचा.
मंदिराच्या आवारातच हा आपल्या एका मित्राबरोबर धूत खेळत असे. ही अतिशय चुकीची वागणूक होती. एके दिवशी मित्राबरोबर धूत खेळताना याने मित्राबरोबर एक विचित्र अशी पैज लावली. धूत जर मित्राने जिंकला तर याने मित्राला मागेल तितके धन द्यावे आणि जर याने जिंकला तर मित्राने आपल्या पत्नी यांच्याकडे पाठवावी. याला दत्तप्रभू साक्ष आहेत. धूतचा डाव याने जिंकला, पण मित्राने आपल्या पत्नीस पाठवण्यास नकार दिला. यातून त्यांच्यामध्ये भांडण सुरू झाले आणि त्यांनी ते भांडण निवाडा करण्यासाठी गावातील श्रेष्ठींकडे नेले. त्यांनी असा निर्णय दिला की दत्तप्रभूंच्या समक्षच केलेल्या या दुष्कृत्याला सहन करणे शक्य नाही. परस्त्रीची अभिलाषा बाळगणाऱ्याच्या डोक्यावर कडक तापविलेले तेल ओतावे आणि स्वतःच्या पत्नीला पणाला लावणाऱ्याला नपुंसक करावे आणि त्यानंतर दोघांवर बहिष्कार घालून गावातून हाकलून द्यावे. त्याप्रमाणे दोघांनाही शिक्षा देण्यात आली. मागच्या जन्मी शंकर भट्टाने काही काळ दत्तप्रभूंची पूजा अर्चा केली असल्यामुळे त्याला या जन्मात सुद्धा देवभक्तीची ओढ लागली आणि त्याला वेळोवेळी सद्गुरूंच्या कृपेने सत्प्रवृत्त व्यक्ती आणि साधू संतांची संगत लाभली. याच्या मित्राचा एका न्हाव्याच्या कुटुंबात तिरुपती क्षेत्रामध्ये जन्म झाला. त्याच्या डोक्यावर परिणाम होऊन तो अस्थिर चित्ताने वावरत होता. लग्न झाल्यानंतर तो वेडेपणाने घरातून पळून गेला. सुबैयाची पत्नी पतिव्रता आणि निरपराध होती. तिच्या पुण्यामुळे सुबैयाचे वेड कमी झाले. रमलशास्त्र पाहिल्यापासून बरोबर 3 दिवसांनी सुबैया घरी परत येईल आणि त्या दिवशीच शंकर भट्टाची सुटका होईल. शंकर भट्टाची 7.5 श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेमुळे फक्त 7.5 दिवसात संपेल. परमेश्वराच्या साक्षीने असत्य, अधर्म आणि अभद्र कृत्ये करणाऱ्याला दत्तप्रभूंकडून अतिशय कठीण शिक्षा केली जाते. सुबैयाचे वेळ कमी करण्यासाठी शंकर भट्टाच्या पुण्यसाठ्यातील काही भाग चित्रगुप्ताकडून श्री दत्तप्रभूंनी सुबैयाला द्यायला लावला. कर्मप्रभाव अत्यंत अचूकपणे काम करतो. सत्याचरणी माणसाची सत्कर्माकडून ओढ वाढत जाते, तर दुराचरणी माणसाची दुष्कर्मे करण्याची ओढ किंवा आसक्ती वाढत जाते. ही गोष्ट लक्षात ठेवा. श्रीपादांची करुणा काय म्हणून वर्णावी. 3ऱ्या दिवशीच सुबैया घरी परत आला. त्याची चित्त चंचलता पूर्णपणे नाहीशी होऊन तो आरोग्यवान झाला होता. सुबैयाच्या पत्नीला मी बहिणी समान मानले होते. सुबैयाच्या मातापित्यांचा निरोप घेऊन मी जवळच्याच कानिपाक गावी आलो. कानिपाक पासून थोड्याशाच अंतरावर चित्तारी गाव आहे. तेथे वरदराज स्वामी, श्री मणिकंठेश्वर स्वामी, श्री वरसिद्धी विनायक यांची देवालये आहेत. मी वरसिद्धी विनायकाचे दर्शन घेऊन देवालयातून बाहेर आलो. तेथे एक उंच आणि भला मोठा कुत्रा उभा होता. त्याला पाहून मला भीती वाटली, म्हणून मी देवालयात परत आलो. थोडा वेळ देवाचे ध्यान करून मी बाहेर आलो. आता तेथे आधीच्या कुत्र्याबरोबरच आणखी एक कुत्रा उभा होता. आजच्या दिवसात या काळभैरवांकडून चावून घेणे नक्कीच माझ्या नशिबात आहे, अशी भीती मला वाटायला लागली. मी परत देवालयात गेलो. मी बाहेर जाऊन पुन्हा पुन्हा आत येणे हा प्रकार तेथील पुजाऱ्याला विचित्र वाटला. त्याने मला विचारले, अरे बाबा, असा पुन्हा पुन्हा बाहेर जाऊन देवालयात का येतो आहेस? मला वाटणारी भीती मी त्याला सांगितली. त्यावर तो म्हणाला, ते निष्कारण कोणाला काहीही करत नाहीत. ते एका दत्तभक्त धोब्याचे कुत्रे आहेत. श्री दत्तांनी श्रीपाद श्री वल्लभ नावाने अवतार घेतला आहे, असे तो धोबी म्हणतो. धोब्याला मंदिर प्रवेश करायला बंदी नाही, तरीही तो मंदिरात येत नाही. त्याची कुत्री सुद्धा आत येत नाहीत. मी पिशवीमध्ये बांधून दिलेला देवाचा प्रसाद ही कुत्री त्या धोब्याला नेऊन देतात. 2 कुत्री पाहिली असे तू सांगतोस, पण आतापर्यंत आणखी 2 आली असतील. चल बघूया. आम्ही बाहेर आलो तेव्हा तेथे 4 कुत्री उभी होती. पुजाऱ्याने पिशवीत बांधलेला प्रसाद त्यांच्याकडे दिला. ती कुत्री मला 4ही बाजूने घेरून उभी राहिली. पुजारी मला म्हणाला, या कुत्र्यांच्या इच्छेप्रमाणे तू त्यांच्याबरोबर धोब्याकडे जा. तुझे कल्याण होईल. तुझ्या जीवनात घडणाऱ्या या विचित्र घटना श्री वल्लभांच्या निर्देशामुळेच होत आहेत, हे मला माहीत होते. सुबैयाच्या घरी घडलेल्या घटनांमुळे जाती, पंथ इत्यादी भेदभाव मला फार मोठे वाटत नव्हते. आधीच्या जन्मातला
चांडाळ या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मू शकतो आणि ब्राह्मण चांडाळ म्हणून जन्मू शकतो. मनुष्य आपल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन त्याच्या कार्यप्रवाहात जन्मजन्मांतर फिरत असतो हे मला समजले होते. आता आपण पाहूयात शंकर भट्ट तिरुमलदासांचा संवाद. पुजाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे मी त्या कुत्र्यांबरोबर धोब्याच्या घरी गेलो. 70 वर्षे वयाच्या त्या धोब्याचे नाव तिरुमलदास होते. तो आपल्या झोपडीतून बाहेर आला आणि त्याने मला आदरपूर्वक आत नेऊन मंचावर बसवले. ब्राह्मण म्हणून जन्मल्याबद्दलचा माझा अहंकार पुष्कळ कमी झाला होता. श्रीपाद वल्लभांचा भक्त मग तो कोणीही असू दे, मला आप्तसंबंधीच होता. वरसिद्धी विनायकाचा प्रसाद तिरुमलदासाने मला दिला. श्रीपाद वल्लभांचा प्रसाद समजून मी तो खाल्ला. आईने विल्ली गणपतीचा अवतार श्रीपाद वल्लभ. पाहूयात आपण माऊलींनो. तिरुमलदासांनी मला सांगायला सुरुवात केली. देवा, आजचा दिवस किती पुण्याचा आहे. आज तुमच्या दर्शनाचे भाग्य मला लाभले. तुम्ही केव्हा माझ्याकडे येता आणि केव्हा तुम्हाला मल्हादीपूर आणि पिटिकापूरचे महत्त्व सांगतो अशी तळमळ मला लागली होती. वस्ता शंकरा, वरद सिद्धिविनायकाचा प्रसाद तुला लाभलेला आहे. आजच तू श्रीपाद वल्लभ चरित्रामृताचा श्री गणेशा कर. कुरवपूरमध्ये तुला श्रीपाद वल्लभांचे आशीर्वाद मिळतील. तिरुमलदास म्हणाले, मी पूर्वजन्मी अतिलोभी असा महापंडित होतो. मृत्यूसमयी मी मळक्या कपड्यांवर दृष्टी रोखून जीव सोडला. मरताना तुमचे चित्त ज्या गोष्टीत गुंतलेले असते त्याला अनुसरूनच तुम्हाला पुढील जन्म मिळतो. माझ्या पूर्वपुण्याईमुळे मी गर्तपुरी गुटूर प्रांतातील मल्ल्याद्रीपुरम गावात जन्मलो. कालांतराने लोक त्याला मल्ल्याद्री म्हणायला लागले. तेथे मल्हादी आडनावाची 2 कुटुंबे होती. त्यापैकी एक मल्हादी बापन्नावर या हरितस गोत्रीय महापंडिताचे कुटुंब, तर दुसरे मल्हादी श्रीधर अवधानी या कौशिक गोत्रीय महापंडिताचे. श्रीधर अवधानीची बहीण राजमांबा हिचा विवाह बापन्नावर यांच्याशी झाला होता. मेहुणा आणि दाजी बहिणीचा नवरा दोघेही महापंडित असल्यामुळे गोदावरी मंडलातील आयनविल्ली गावातील स्वर्ण गणपती महायज्ञाला उपस्थित होते. यज्ञाच्या पूर्ततेनंतर स्वर्णकांतीयुक्त गणपती स्वतः येऊन आपल्या सोंडेने आहुती स्वीकारणार असल्याचे यज्ञाच्या आयोजकांनी सांगितले. तेव्हा तेथील इतर 2 पंडितांनी त्या गोष्टीवर वाद केला. आयोजकाने त्यांना सांगितले की आपण सांगितल्याप्रमाणे खरोखरच स्वर्ण गणपती प्रत्यक्ष प्रकट होईल. त्यांनी वेदोक्त पद्धतीने यज्ञ पूर्ण केला. यज्ञाच्या शेवटी तेजस्वी अशा सोनेरी कांतीच्या श्री गणपतीने यज्ञामध्ये प्रकट होऊन आहुती स्वीकारली. आणि श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण सुवर्ण तेजांकित श्रीपाद वल्लभांच्या रूपात प्रकट होणार आहे असे आशीर्वचन दिले. तेथे उपस्थित असलेले बाकी सर्वजण आश्चर्यचकित झाले. परंतु त्यातील 3 नास्तिक असे म्हणायला लागले की हे सर्व मायाजाळ आहे. तो गणपती नव्हताच आणि खरोखरच गणपती असेल तर त्याने पुन्हा एकदा दर्शन द्यावे. माऊलींनो, कानिकापूर विनायक महिमा हा जर भाग तुम्ही ऐकला नाही तर अध्याय अपूर्णच राहील. या भागात तर खरा महिमा आहे. चला जाणून घेऊयात आपण. त्या नास्तिकांनी आव्हान देतात यज्ञकुंडातील विभूतीने मानवाकार धारण केला आणि त्यानंतर महागणपतीचे रूप धारण केले. त्या 3 नास्तिकांना गणपती म्हणाला, अरे मूर्खांनो, त्रिपुरासुराचा वध करताना शिवाने बळीराजाला पाताळामध्ये ढकलण्यापूर्वी विष्णूने शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणाला अडवण्यासाठी महिषासुराचा वध करण्याआधी पार्वतीने पृथ्वीचा भार शिरावर घेण्याआधी आदिशेषाने तसेच सर्व प्रकारच्या सिद्धी मिळवण्यासाठी योगी आणि सिद्ध पुरुषांनी सर्व जग जिंकण्यासाठी मंथनाने त्याचप्रमाणे सर्व देवतांनी माझी आराधना करूनच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून घेतल्या आहेत. सर्व प्रकारच्या शक्तींना माझाच आधार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. दैवी शक्ती आणि राक्षसी शक्ती सुद्धा माझ्यातच सामावलेल्या आहेत. सर्व विघ्ने निर्माण करणारा आणि त्यांचे निवारण करणारा सुद्धा मीच आहे. दत्तात्रेय म्हणजे कोण आहे असे समजलात. हरिहर पुत्र कार्तिकेय म्हणजे धर्मशास्त्र सुद्धा तोच आहे.
विष्णू रूपामध्ये ब्रह्मरूप विलीन होऊन दत्तरूप तयार झाले आहे. धर्मशास्त्रा रूपात गणपती षण्मुख विलीन झाले तेच दत्तरूप. मी त्रिमूर्ती रूपी म्हणजेच दत्तरूप आहे हे समजून घ्या. श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात महागणपतीच आहे हे दाखवून देण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभ हे गणेश चतुर्थीच्या दिवशीच अवतीर्ण झाले. सुब्रह्मण्य तत्व असल्यामुळे ते केवळ ज्ञानावतार म्हणून, तर धर्मशास्त्र तत्व असल्यामुळे सर्व धर्म कार्याचे आदिमूळ म्हणून ओळखले जातील. त्यांचा लवकरच येणारा हा अवतार माता पित्यांपासून जन्म घेणारा नसून स्वयंभू असेल. मी तुम्हा तिघांनाही आता शाप देत आहे. स्वतःच्या डोक्यांनी सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे म्हणणारा आंधळा होईल. सत्य स्वरूपाची स्तुती करणे सोडून अवहेलना करणारा दुसरा मूक होईल. आणि येथे असलेल्या सर्वांनी सत्य सांगितल्यानंतर सुद्धा त्यांचे न ऐकल्यामुळे तिसरा बहिरा होईल. तुम्ही तिघेही एकमेकांचे भाऊ होऊन जन्म घ्याल आणि माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर पापमुक्त आणि शापमुक्त व्हाल. अशी शापवाणी आणि उपशाप त्या भस्ममय मूर्तीने उच्चारली आणि त्यानंतर ती अंतर्धान पावली. वस्ता शंकरा ते तिघेही कानिकापुरात सदोहर होऊन जन्मले. त्रिमूर्ती आणि तिमूर्ती स्वरूप दत्ताला नावे ठेवल्यामुळे त्यांना अनंत अघटिते सहन करावी लागली. त्यांनी त्या गावातील एक कानी म्हणजेच साधारण 1 एकर जमीन विकत घेतली आणि तिथे शेती करून आपली उपजीविका करीत होते. त्या जमिनीत एक विहीर होती. रहाटाने पाणी काढून ते शेतीसाठी वापरले जात होते. एके वर्षी पाऊसच पडला नाही. विहिरीत पाणीच येत नव्हते. या तिघांनी विहिरीचा तळ आणखी खोल खोदण्याचा निर्णय घेतला. गाळ काढल्यानंतर विहिरीच्या तळात एक दगड लागला. तो फोडून काढण्यासाठी त्यावर पहारीचा प्रहार केल्याबरोबर त्यामधून रक्ताचे कारंजे उडायला लागले. ते रक्त मुक्याच्या हाताला लागल्याबरोबर त्याला वाचा आली. बहिऱ्याचा श्रवण दोष नाहीसा होऊन त्याला ऐकायला येऊ लागले आणि अंधाची दृष्टी परत आली. तो दगड म्हणजेच स्वयंभू विनायकाची मूर्ती होती. मूर्तीच्या डोक्यावर प्रहर झाल्यामुळे रक्त यायला लागले होते. त्याचवर सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी सत्य ऋषीश्वर बापनावधांनी व त्यांचा मेहुणा श्रीधर अवधांनी यज्ञ समारंभात आले होते. त्यांच्यासाठी महाभूमी सोडून वर सिद्धिविनायक पृथ्वी लोकांमध्ये अवतरले होते. काळाच्या ओघात या तत्वांमध्ये अनेक बदल झाले. जल, अग्नी, वायू आणि आकाश या तत्वांमध्ये यापूर्वीच अवतरण झाले होते. आईनविल्ली गावातील महायज्ञाच्या भस्मानेच हे रूप घेतले होते आणि यापुढे तुम्ही काय करायचे आहे त्याचे आदेश दिले आहेत. श्रीशैल्यमध्ये तेज आणि शक्ती कमी झाली आहेत. सूर्यमंडळातील तेजाचा तुम्ही पूर्णांशाने शक्तिपात केलेला नाही. तुम्ही श्रीशैल्यमध्ये शक्तिपात करा. त्याचवेळी गोकर्ण, काशी, बद्री, केदार आणि इतर सर्व ठिकाणी माझ्या आशीर्वादाने विशेष शक्तिपात होईल. श्रीपाद श्री वल्लभांच्या अवताराची वेळ जवळ येत आहे. श्रीधरा, तुमच्या कुळाचे नाव मी आता श्रीपाद असे बदलत आहे. कौशिक गोत्राचे तुमचे वंशज आजपासून श्रीपाद कुळ म्हणवून घेतील. रजक तिरुमलदास शंकर भट्टाला म्हणाला, वस्ता शंकरा, मल्ल्याद्रीपुरातून स्थलांतर करून बापनावधानी आणि श्रीधर अवधानी कुटुंबे पिटिकापूरमध्ये राहायला गेली. श्रीपाद श्री वल्लभांच्या अनेक बाललीला मी पाहिलेल्या आहेत आणि सर्व तुला उद्या विस्ताराने सांगेन. माझी पहिली पत्नी आणि तिच्यापासून झालेला मुलगा रविदास कुरवपूरमध्येच राहतात. तेथे रविदास श्रीपाद श्री वल्लभांची यथोचित सेवा करीत आहे. श्रीपादांच्या आज्ञेनुसार मी माझी द्वितीय पत्नी आणि मुलांच्या बरोबर कानिकापूरमध्येच राहीन. तुम्हाला पिटिकापूरमध्ये एक महात्मा भेटेल. वैश्य श्रेष्ठ व्यंकटप्पा या श्रेष्ठी यांना भेट. त्यांच्याकडून तुला अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी समजतील. श्री वल्लभ त्यांना व्यंकयप्पा श्रेष्ठी अशा वेगळ्या नावाने बोलवतात. श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे. वस्तवाय असे गृहनाम असलेले नरसिंह वर्मा सुद्धा तुला भेटतील. त्यांचे आणि श्रीपादांचे संबंध अतिशय चांगले आहेत. तू लिहिणार असलेल्या श्रीपाद श्री वल्लभ चरित्राला त्यांचे आशीर्वाद मिळतील. तू लिहिलेल्या ग्रंथामधून श्रीपादांचे संपूर्ण चरित्र समजले पाहिजे.
अशी श्रींची आज्ञा आहे, असे तिरुमलदासांनी मला सांगितले. माऊलींनो, या अध्यायातून एकच गोष्ट समजते, दत्तदेव कधीच उशीर करत नाही, ते योग्य वेळ पाहतात. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, दत्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच अध्यायांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा. पुढील अध्यायात अजून एक गूढ प्रसंग आहे, तो व्हिडिओ देखील चुकवू नका. अशा प्रकारे आपला अध्याय 15 हा संपूर्ण झाला आहे. आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.